आज या ठिकाणी आदरणीय लोकेशानंद चैतन्यजी स्वामी यांच्या कृपाप्रसादाने आणि भांडूप वारकरी संप्रदाय यांच्या माध्यमातून आपण अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवता। आत्ताच आमचे गुरुवर्य अध्यापक संस्थेचे अध्यापक उल्हास महाराज अत्यंत सुंदर चिंतन त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे। तीर्थांमध्ये आल्यानंतर कोणत्या तीर्थात किती वास करावा, महाभारतामध्ये मला वाटतं चिंतन आलेले आहे सगळं नाही का। महाभारतात धर्मराजाला नारद महर्षींनी हे सगळं चिंतन सांगितलेलं आहे। कोणत्या तीर्थांमध्ये किती दिवस वास करावा, कारण आपल्याला वेळ आता आमचे गुरुवारी शिंदे माऊली गुरुवारी आत्माराम बाबा हे सांगणारच आहेत, आशीर्वाद देणारच आहेत। आणि तेव्हा 2-2 मिनटं सगळ्यांनीच बोलायचं। काका आहे पंढरपूरचे आमचे गुरुवारी संस्थेची मंडळी आहे। आता यांच्यापुढे मी काय बोलणार नाही, फक्त यांच्यापेक्षा अगोदर मी संस्थेतून सुटलेलो आहे, पण ही मंडळी फार विद्वान आहे नाही का। तेव्हा वनपर्वामध्ये वैशंपायन मुनींनी पितामह भीष्माचार्यांना हे महत्त्व सांगितलेलं आहे। एवढं सांगतो मी बरं का। 84-85 अध्याय आहे त्या वनपर्वामधला। तिथं कोणत्या तीर्थाला कधी जावं त्याचा क्रम पण सांगितलेला आहे। मग प्रयागराजामध्ये गेल्यानंतर 1 दिवस राहिल्यानंतर किती पुण्य मिळतं, म्हणजे प्रयागराजाचं महत्त्व, कुरुक्षेत्राचं महत्त्व, अशा प्रत्येक तीर्थाचं महत्त्व तिथे त्यांनी सांगितलेलं आहे पितामह भीष्माचार्यांना। आणि मग धर्मराजांनी विचारलं की आम्हाला तीर्थ महिमा सांगा, तेव्हा नारद महर्षी म्हणतात मी जो महिमा ऐकला तोच मी तुम्हाला सांगतो। आणि असा हा तीर्थ महिमा सुंदर चिंतन केलेलं आहे। म्हणजे प्रयागराजामध्येच सगळ्यात महत्त्वपूर्ण का मिळतं, तर त्यांनी तिथं असं सांगितलं महाभारतामध्ये की 60 करोड 10,000 तीर्थ नित्य तिथे वास्तव्य करतात। किती? 60 करोड 10,000। म्हणून तिथल्या स्नानाला तितकं पुण्य आहे नाही का। हे सगळे आता विद्वान मंडळी आहे, दर्शनाचार्य सगळी मंडळी आहे। तेव्हा आणि तीर्थाचे प्रकार सांगत असताना सत्यम तीर्थ, दया तीर्थ, तीर्थ 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 मार्जवने वचन, असं दानम तीर्थ, दमस तीर्थ, संतोष तीर्थ मुच्यते, धृतीस तीर्थ, तपस तीर्थ, असे तीर्थाचे प्रकार सांगितलेले आहेत। हे तर तीर्थ आहेतच, पण सत्याला तीर्थ म्हटलेलं आहे। सत्यम तीर्थ, दया तीर्थ, दानम तीर्थ, तपस तीर्थ, धृतीस तीर्थ, ब्रह्मचर्य परम तीर्थ, असे तीर्थाचे पुष्कळसे प्रकार सांगितलेले आहेत। अशा या पवित्र तीर्थामध्ये जे भूवैकुंठ पंढरपूर आहे आणि पंढरपूर पाटनिगा महाराजा सार्वभौम अशा पांडुरंगाच्या या पवित्र महावारीमध्ये तुम्ही गाथा आणि ज्ञानेश्वरी ज्यांनी कंठस्थ केली त्यांचा सत्कार ठेवता, हे फार मोठे काम आहे। आमच्या उल्हास बाबाजींनी सांगितलं की इतकं सोपं नाही का। 3 ओव्या दर दिवस पाठ करायच्या असतात आपल्या संस्थेमध्ये, तर 3 ओव्या सुद्धा स्पष्ट कधी कधी नवीन विद्यार्थी दशेत पाठ करणं होत नाही आणि त्या विसरतात। आणि मग ज्याचं चांगलं पाठ नाही झालेलं ते खाली मारून टाकून म्हणत असतात विद्यार्थी, निकम बाबा म्हणायचे खाली आवाज कमी करून म्हटलं की समजायचं हा कुठेतरी तुम्ही उद्धार करायला गेला असताल, उद्धार म्हणजे सप्ताहाला नाही का। म्हणून तुम्हाला शुद्ध पाठ झालं नाही, अगोदर आपला उद्धार करून घ्या आणि नंतर दुसऱ्याचा उद्धार करा। आणि ज्याचं चांगलं पाठ असतं ते थोडेसे उंच स्वरात म्हणत असतात। म्हणून या ठिकाणी अशा पवित्र महावारीमध्ये ज्यांनी ज्ञानेश्वरी कंठस्थी केली आमच्या संस्थेचे गुरुबंधू काय विद्वान आहेत महाराज। ज्ञानेश्वरी गाथा पाठ, आमच्या मोठ्या माऊलीचं गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ नाही का। आणि एकाहून बळीर बरं का, माऊलींचं गायन, विद्वत्ता, संस्कृत। आमचे आत्माराम महाराज शास्त्री आचार्य आहेत। आचार्य होणं काही सोपी गोष्ट आहे का? आचार्य कुणाला म्हणता येतं का? उल्हास बाबा कोणताही ग्रंथ सांगा, मला जेव्हा अडचण येते ना तेव्हा मी म्हणत असतो हे याच्यातलं चिंतन कशात आलं, कारण महाराज हे इथे पुण्यामध्ये हे ग्रंथ मिळते घेऊन जात असतात नाही का। सगळं वाचणं होतं नाही होतं तो भाग वेगळा आहे, पण मला एक थोडा छंद आहे। म्हणजे आत्माराम महाराज ऋषिकेशला हरिद्वारला राहून सगळे 6 शास्त्र त्यांनी शिकलेले आहेत। अशी विद्वान मंडळी
काका आहेत, पुंडलिक महाराज आहेत, हे सगळे कुणी विचारसागर पाठ केलेला आहे, कुणी पंचदशी पाठ केलेली आहे, अशी आमची सर्व मंडळी आहे. आणि त्यांच्यासारख्याच्या सान्निध्यात आम्हाला राहता येतं, हे माझे बाकी समजतं बरं का. हे तोंडावर म्हणजे स्तुती करत नाही, पण वस्तुस्थितीला आम्ही नाकारत नाही का, वस्तुस्थितीला नाकारत नाही. संत संघ घडला पाहिजे म्हणून अशा ह्या पवित्र तीर्थाच्या ठिकाणी गाथा ज्ञानेश्वरी पाठ करून करणाऱ्यांना आपण कोटीशा वंदन केलं पाहिजे. आणि आमची ही मंडळी आहे ना, आम्ही तर राहतोच गावाकडे, पण स्तुती तर मी सांगितलं अगोदर, पण या मंडळीने आपलं सगळं संस्थेला, समाजाला, जोग महाराजांच्या संस्थेला त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पण केलेलं आहे. जीवन समर्पण योग हा प्रत्येकाच्या भाग्यामध्ये नसतो, नाही का. देह, नाही का, धन, मन, तन, नाही का, सर्व या मंडळीने समर्पण विद्यार्थ्यासाठी. आणि पहाटे 3 वाजता उठणं, प्रदक्षिणा, स्नान, काकडा भजन, सगळ्या विद्यार्थ्याच्या अगोदर ही मंडळी हजर असते, अध्यापक मंडळी. आणि मग आचार्य उगच होता का, आचार्य नाही का, असं आचार्य एक श्लोक आले ना आचार्याच्या, आचार्य कुणाला म्हणतात, आचार्य कुणालाही म्हणून घेतात. आचार वेगळा, आचार्य वेगळा आणि आचार्य वेगळे, नाही का. आचार हिंदीमध्ये लोणचं वगैरे त्याला आचार म्हणतो, आचार्य स्वयंपाक करणारा म्हणतो. पण आचिनवतीचे शास्त्रार्थ, आचार्य शब्दाचा श्लोक आचिनवतीचे शास्त्रार्थ, माचार्य स्थापयत्यपि स्वयमप्याचर्यत्यस्तु स आचार्य इति स्मृतः, त्याला आचार्य असं म्हणतात ना. अर्थ सांगण्याची गरज नाही आता इथे, अर्थाचे मूर्तिमंत पुतळे बसलेले आहेत. म्हणून आचार्य कोणाला होता, अशी आचार्य मंडळी, अध्यापक मंडळी आहे. म्हणून त्यांचा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहेच. गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा यांचा आशीर्वाद तुम्हाला आहेच. मुखेकर बाबा यांचा आशीर्वाद आहेच. आमचे अध्यक्ष, आमचे सचिव नाना, दादा, या सगळ्याच संस्थेचा तुमच्या पाठीशी आशीर्वाद उभा आहे, नाही का. अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणीच थांबतो.